नळवणे गावचे ग्रामस्थ आहेत। आज स्मिताताई पंकज कंसे यांचा अर्ज जुन्नर या ठिकाणी दाखल झाल्याचं चित्र स्पष्ट होत आहे। तुम्ही काय शुभेच्छा द्याल त्यांना किंवा काय सांगाल त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल? जय शिवराय। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे साहेब, त्याचप्रमाणे पक्षाचे प्रमुख सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आणि खरं जर बघितलं तर आपण आपल्या तालुका आंबेगाव तालुका असेल, जुन्नर तालुका असेल, मागच्या काळामध्ये अतिशय म्हणजे ज्यांना विकास पुरुष म्हणलं जातं अशा आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून खरोखर एक विकासाची गंगा आपल्या तालुक्यामध्ये आलेली आहे। आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या बेल्ला राजुरी गट, मग त्यामध्ये प्रामुख्याने आमचा नळवणे आणि बेमदारा पठरभाग, आणि या पठरभागावरती आजपर्यंत अनेक नेते होऊन गेले, परंतु कुठल्याही प्रकारच्या नेत्यांनी किंवा पुढाऱ्यांनी उमेदवारांनी आजपर्यंत आमच्या पठरभागाकडे लक्ष दिले नाही। परंतु आज खरोखर आम्ही सर्व आम जनता या ठिकाणी दादांच्या पाठीमागे या अर्थाने उभे आहोत की दादांनी मागील काळामध्ये अनेक विकासाचे कामं त्या ठिकाणी पठरभागावर उभी केली, आणि त्यानंतर दादांच्या नंतर त्या ठिकाणी पंकज शेठ कंसे यांच्या एक सामान्य कार्यकर्ता त्या ठिकाणी पठरभागाचं नेतृत्व करायला लागले, आणि त्यांनी त्यांच्या स्वनिधीतून किंवा त्यांच्या वैयक्तिक खिशातून पैसे घालून त्या ठिकाणी पठराच्या 4-5 गावांना 132 टँकर पाणी मोफत त्या ठिकाणी, जेव्हा आम्हाला दुष्काळाची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती तेव्हा त्यांनी पाणी दिलंच, परंतु त्यांनी आता मागील काळामध्ये अनेक आमच्या गावामध्ये असेल, नवलेवाडी सुरकुलवाडी असेल, त्यानंतर आण्याचा परिसर असेल, आणि सर्वच गावांना त्या ठिकाणी अनेक कॉन्क्रीटचे रस्ते असतील, त्यानंतर अंगणवाडी असेल, शाळेची विकासाची कामं असतील, अनेक कामांच्या माध्यमातून पंकज शेटने त्या ठिकाणी विकासात्मक काम केलं। आणि आपल्या बेल्ला राजुरी गटामधून सौभाग्यवती स्मिताताई पंकज शेट कंसे यांना त्या ठिकाणी या जनतेचं नेतृत्व करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। मी सर्व बेल्ला राजुरी गटातील आज अनेक मंडळी या ठिकाणी नळवणे असतील, आणे असतील, नवलेवाडी असेल, सुरकुलवाडी, पेमदारा आणि शिंदेवाडी सर्व भागातून अनेक या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी, मतदार बंधू भगिनी उपस्थित आहेत। सर्वांना या निमित्ताने आवाहन करतो की स्मिताताई कंसेच नव्हे तर आठही गटातून दादांनी जे 8 जिल्हा परिषद सदस्य आणि 16 पंचायत समिती गणातून जे उमेदवार होऊन गेल्या विधानसभा असेल, लोकसभा असेल, अनेक नेत्यांनी तुम्हाला आश्वासनं दिली का आणे गाव असेल किंवा नळवणे गाव असेल, शिंदेवाडी असेल, या गावचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही। विरोधकांनी अनेक वेळा सांगितलं का हा पाण्याचा प्रश्न आम्ही मार्गी लावू। आता तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे आहेत, यांच्याकडून हा एका मार्गी पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल का या गावचा? याप्रमाणे आपण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बघतोय की अनाथाचा नाथ म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं नाव ज्याप्रमाणे घेतलं जातं, त्यांच्या अगोदर आपल्या या मराठी माणसासाठी काम करणारा एकमेव नेता होता ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे, आणि सन्माननीय ठाण्यातून काम करणारे सन्माननीय आनंद दिघे साहेब, आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून किंवा त्यांच्या मार्गदर्शनाने खरोखर ज्याला ह्या गोरगरिबाची जाण आहे आणि जो ह्या गोरगरिबावर म्हणजे जमिनीवर बसून जेवणारा नेता किंवा गोरगरिबाच्या पंक्तीला जेवणारा नेता एकमेव म्हणजे सन्माननीय शरददादा सोनवणे, म्हणून त्यांना प्रथम या जुन्नर तालुक्यामध्ये बिबट सफारी आणणारा नेता म्हणजे शरददादा, त्याच्यानंतर